सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI 171 बोईंग 787 ड्रीम लाईनवर क्रॅश झाले। या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अहमदाबादला पोहोचले। विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या समवेत मेघना नगर परिसरातील अपघात स्थळ आणि अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनेने धक्का बसल्याचं सांगितलं असून ही अत्यंत हृदयद्रावक घटना असून शब्दात व्यक्त करता येणार नाही। या दुःखाच्या वेळी मी सर्वांसोबत असून जे बाधितांना मदत करण्यासाठी काम करत आहेत अशा मंत्री अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे असे त्यांनी सांगितले। तसेच गुरुवारी म्हणजे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापूर यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी भेट दिली असून किंजरापूर यांच्या म्हणण्यानुसार केंद्राने अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। अपघातातून जी एक व्यक्ती वाचली त्या एकमेव वाचलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून तो भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे। विमानात 232 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते, ज्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनडियन नागरिक होते। एअर इंडियाने अहमदाबाद, मुंबई, दिल्ली आणि गॅटविक विमानतळांवर मदत केंद्र सुरू केली आहेत, जेणेकरून फ्लाइट क्रमांक AI 171 मधील प्रवाशांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना मदत करता येईल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील। 8200 तासांचा अनुभव असलेले कॅप्टन सुमित सबरवाल आणि 1100 तासांचा अनुभव असलेले फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली या विमानाने अपघातापूर्वीच इशारा दिला होता, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एका निवेदनात म्हटले आहे।